पण सर काय बोलणं झालं? अंदाज खरा ठरला स्वानंदी. हे सगळं सुजितने केलं होतं. स्वानंदी तुम्ही शब्द दिलाय ना म्हणून गप्प बसलो, नाही तर आत्ताच्या आत्ता तिघांना घराबाहेर काढलं असतं. मणीसराव पण हे सगळं सुजित सरांनीच केलं याचा पुरावा थोडी आपल्याकडे. आपल्याला ज्या नंबरवरून फोन आला होता तो नंबर मी परत डायल केला, सुजितकडे वाजला तो. अजून कसला पुरावा हवाय तुम्हाला? म्हणजे सुजित सरांनी आणि तनिषाने मिळून आपल्याला खोटा फोन केला. एक्झॅक्टली. याचा अर्थ त्यांना अर्जुनला काही त्रास द्यायचा नव्हता. तुम्हाला घराबाहेर काढून तुमचं बरं वाईट करण्याचा प्लॅन होता यांचा. नशीब राजाराम दादा तिथे वेळेत पोहोचले, नाहीतर म्हणे सर तुम्हाला काही झालं असतं तर? स्वानंदी हे बघा, नको तो विचार करू नका. आता मी तुमच्या समोर आहे ना, व्यवस्थित, काही झालेलं नाही मला, मी ठीक आहे. स्वानंदी हे बघा, तुम्ही जर माझ्यासोबत असला ना तर मी कुठल्याही संकटांचा सामना करू शकतो. ब्रदर, आपण दोघांनी अनेक संकटांना फेस केलंय ना, केलंय की नाही? हो, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण मला भीती वाटते. हो, भीती मला पण वाटते ना स्वानंदी.